खूप सारे रिटेक घेऊन मी हा फर्स्ट ब्लॉग बनवला आहे। तुम्हाला पण तुमचा फोटोज व्हिडिओज कार्टून स्टाईलमध्ये कन्वर्ट करायचे आहेत का, ते पण एका क्लिकमध्ये। हॅलो, आपण ओरिजिनल खूप क्यूट दिसतो ना, पण विचार करा आपले कार्टून स्टाईल व्हिडिओज व्लॉग किती छान दिसतील ना। या कार्टून स्टाईलमध्ये आपले व्हिडिओ आपले फोटो कसे कन्वर्ट करायचे, यासाठी लागणारा प्रॉम्प्ट कसा लिहायचा, कोणते फ्री ॲप यूज करायचे, ते आपण ChatGPT यूज करणार आहोत। खूप लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, त्यांना ChatGPT तर माहिती आहे, पण त्यांना असं वाटतं की आपल्याला प्रॉम्प्ट नाही लिहिता येणार। बट असं नसतं, ChatGPT आपल्याला स्वतःहून प्रॉम्प्ट सांगतो। त्यासाठी काय करायचं तर सिंपल ChatGPTमध्ये जायचं, त्याला आपण सांगायचं की आपल्याला कोणत्या टाईपचा प्रॉम्प्ट पाहिजे आहे, आपल्याला कोणत्या टाईपमध्ये कशी इमेज क्रिएट करायची आहे, त्यानुसार तो आपल्याला सिलेक्टेड प्रॉम्प्ट देतो। बघा, म्हणजे इथे ChatGPTच तुम्हाला प्रॉम्प्ट पण देणार आहे आणि इमेज पण क्रिएट करून देणार आहे। ती कशी ते मी तुम्हाला सांगते। सिंपल आपण ChatGPTला सांगितलं की मला असा प्रॉम्प्ट दे, तर तो प्रॉम्प्ट द्यायला चालू करतो। मग ते मल्टिपल प्रॉम्प्ट आपल्याला येतात, त्यातून आपण रीड करून आपल्याला जो हवा तो सिलेक्ट करायचा आणि तो कॉपी करून ठेवायचा प्रॉम्प्ट। हे बघा, इथं अशा टाईपमध्ये प्रॉम्प्ट येतात, आपण त्यातला एक सिलेक्ट करायचा। बॅकग्राऊंड आवाज जरा अवॉइड करा, आमच्या इकडे पाऊस चालू आहे। देन तिथं प्लसच्या आयकॉनवर जायचं, तिथं फोटोज व्हिडिओज अशा अनेक ऑप्शन येतात, तिथं फोटो हा सिलेक्ट करायचा। फोटो सिलेक्ट करून जी इमेज आपल्याला कन्वर्ट करायची आहे 3D कार्टून स्टाईलमध्ये ती सिलेक्ट करून घ्यायची। इथे बघा, मी माझा ओरिजिनल फोटो सिलेक्ट केलेला आहे आणि मगाशी जो प्रॉम्प्ट कॉपी केला तो इथं पेस्ट करून घ्यायचा आणि प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर क्रिएट इमेजमध्ये विदिन सेकंड्समध्ये आपल्याला इमेज क्रिएट होऊन येते। आत्ता मला जरा नेटवर्क कमी आहे, पाऊस पण येत आहे सातारमध्ये, त्यामुळे जरा नेटवर्कला प्रॉब्लेम येत आहे। इथे या प्रकारे आणि इमेज क्रिएट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात काही चेंजेस हवे असतील तर तिथे आपण सेकंड कमांड देऊन ते चेंजेससुद्धा करून घेऊ शकतो। आपण जे काय हवं ते सिम्पली ChatGPTमध्ये टाईप करायचं, मग ते आपल्याला रिटर्नमध्ये ॲडव्हान्स देतं, सगळं ChatGPTच आपल्याला सांगतं। हे बघा, हा असा सुंदर फोटो माझा क्रिएट झालेला आहे, बट हा खूपच रिअल मागतोय, म्हणून मी ह्याला सांगणार आहे की आता बॅकग्राऊंड चेंज कर आणि पुन्हा रिक्रिएट कर फोटो। यासाठी मी परत एकदा ChatGPTला कमांड देते, प्रॉम्प्ट देते की रिक्रिएट कर, बॅकग्राऊंड चेंज कर म्हणून। तुम्हाला कसं वाटत आहे सिंपल मराठीमध्ये शिकायला? मी अजून ट्युटोरियल व्हिडिओ घेऊन येणार आहे, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। चला, असं मी टाईप करून घेतलं आणि सिंपल मी आता तिथं चेंज केलं आहे, फुल्ली कार्टून स्टाईल कर, बॅकग्राऊंड चेंज कर म्हणून। आणि हो, आपण ChatGPTमध्ये मराठीमध्ये सुद्धा टाईप करू शकतो आणि आता ॲडव्हान्समध्ये आपण व्हॉईस नोटसुद्धा ॲड करू शकतो। आपण फक्त बोलायचं आणि ChatGPTमध्ये ते टाईप होऊन जाणार, देन तुम्हाला टाईप करावंसुद्धा लागणार नाही। हा सुद्धा फीचर आता अवेलेबल आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथं इमेज क्रिएट होत आहे सेकंडवाली, यात आपण त्याला बॅकग्राऊंड चेंज करायला सांगितलं आहे। तुमच्या इकडे पण पाऊस पडतोय का? नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हे बघा, माझी इमेज क्रिएट झालेली आहे आणि आपण हे सेव्ह करून घेऊ शकतो आपल्या गॅलरीमध्ये। DPसाठी, व्हॉट्सअप DP, इंस्टाग्राम DPसाठी ही बेस्ट आयडिया आहे। न्यू क्रिएटिव्ह काहीतरी करायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा। ह्यामध्ये 4K रिअलिस्टिक, अजून एक्स्ट्रा ॲडव्हान्समध्ये व्हिडिओ कसा क्रिएट करायचा, पिक्सल्स कसे यूज करायचं, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ या रिलेटेड मी पोस्ट करेन। ओके, मुलांच्या हातातून मोबाईल घेणं हा तुम्हाला पण एक टास्क वाटतो का? चला तर मग यासाठी मी देणार आहे तुम्हाला एक सिम्पल सोल्युशन। ओके, नेक्स्ट व्हिडिओ ह्या टॉपिकवर असेल, नक्की बघा। चलो, बाय।